आता हे हास्यचित्र पहा आपल्याला काय दिसतं. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचंही उदाहरण आहे. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं. आता हे चित्र कोणी काढलं आहे? नॉर्मन थेलवेल. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं हे चित्र आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे की त्यांनी मुलाची कॅप दिसते तुम्हाला, त्याचा शर्ट, सॉक्स आणि बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. पहा त्याच्या कॅपवर स्काउटचं चिन्ह आहे. त्याचे शूज पाहून लक्षात येतं, त्याचा शर्ट पाहून लक्षात येतं की तो स्काउटचा मुलगा आहे. आता ते चित्र कसं दाखवलं पहा. तो मुलगा वेडं वाकडं काहीतरी बसलेला आहे, काहीतरी उत्सुकतेने पाहतो आहे. तर त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे. आपल्याला ते त्या चित्रात पाहिल्यावर दिसतं. त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तो उत्सुकतेने त्याच्या शूजमध्ये काहीतरी पाहतो आहे, त्याच्या बुटात काहीतरी घुसलं आहे आणि तो ते काढायचा प्रयत्न करत आहे. आणि तो ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा कसा वेडावाकडा झाला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं असं हे हास्यचित्र आहे. आपल्याला बघून हसायला पण येतं की काय हा वेड्यासारखा ते शूजमध्ये डोकं खुपसून बघत आहे, डोळे घालून बघत आहे. मग आपण नीट पाहिलं की तर आपल्याला असं लक्षात येईल की लहान मुलाचं चित्र म्हणजेच काय आहे पहा. ॲक्च्युली तो शूज, तो लहान मुलांची उत्सुकता कशी असते पहा की तो शूजमध्ये काहीतरी घुसलं आहे आणि तो काढतो आहे. खरं तर त्याच्या हातात ते शूज काढलं असतं आणि त्या शूजमधून नंतर तो आरामात जे काही घुसलं आहे ते काढू शकला असता काटा खेळा. परंतु चित्रकाराला ते दाखवायचं आहे की लहान मुलं ही अशीच असतात की तो अगदी उत्सुकतेने ते काढतो आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की लहान मुलाचं चित्र काढताना आणि त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकार महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. समजलं? म्हणजे काय, तर चित्र काढताना आपण लहान मुलगा काढतो, पण तुम्ही त्याचे जे आपण ऑर्गन्स सगळे अवयव काढतो, हात पाय जे काही चेहरा सगळा दाखवायचा तो त्या प्रमाणात आला पाहिजे. एवढंच नाही तर हातापायांची बोटं काढली, जर समजा आपण हातापायांची बोटं आणि ती लहान काढली की आपोआपच त्यांची नखं ही सुद्धा लहानच होतात. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. नाकाचा ओठाचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात. अगदी लहान मुलांना दाढी मिशा नसतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि यापुढे हास्यचित्र व्यंगचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टीची नोंद तुम्हीसुद्धा घेऊ शकाल. म्हणजे अशा प्रकारे व्यंगचित्र काढताना आपल्याला लहानात लहान गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, तरच ते चित्र तुम्हाला हुबेहूब काढता येईल आणि त्या चित्रात तुम्हाला जो जिवंतपणा दाखवायचा आहे, जी मजा दाखवायची आहे ती दाखवता येईल. शिवाय त्यातून तुम्हाला मेसेज देता येईल. हे सगळं व्यंगचित्रकाराचं इथे कसब आहे, स्किल आहे. सो तुम्ही पण एखादं, मला असं वाटतं की व्यंगचित्र काढायचा प्रयत्न करा. बघा कसं कार्टून स्टाईल तुम्हाला जमतं का. तर मला वाटते तुम्हाला हा लेसन आता समजला असेल. सर्वांनी हा लेसन 2 वेळा वाचायचं आहे, कारण हे एक स्थूलवाचन आहे. या स्थूलवाचनचा पॅरेग्राफ आपल्याला येत नाही, त्यामुळे तुम्हाला या पाठावरचे क्वेश्चन ॲन्सर्स हे नीट व्यवस्थित करावेच लागतील. तर ते करायचे मी तुम्हाला पुढच्या पिरियडला त्याचा स्वाध्याय देईन. धन्यवाद.